नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं भारत की खबर। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। सावनेर के भाजपा के राजू घुगल ने आमदार आशीष देशमुख के लिए 1 वर्ष के विकास कार्य की तारीफ करते हुए कहा कि सावनेर को 100 बेड अस्पताल और रोगियों के लिए 2 एम्बुलेंस देकर पूरे सावनेर क्षेत्र की जनता का दिल जीत लिया है। राजू घुगल ने कहा कि उनके इन कार्यों से बीजेपी को मजबूती मिलेगी और आगामी चुनाव में इसका अच्छा प्रतिसाद देखने को मिलेगा। हमारी सरकार गरीबों, महिलाओं और किसानों के लिए कई योजनाएं शुरू की, जिससे हर तबके के लोगों को लाभ मिल रहा है। मेरा हर समय गरीब जनता के लिए समर्पित है, ऐसा भी उन्होंने कहा। घेत आहोत विस्तारित कार्यकारिणीचे सदस्य व आघाडीचे अध्यक्ष यांना नियुक्त प्रमाणपत्राचे कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। सावनेरच्या अध्यक्ष म्हणून पार्टीने माझ्यावर जी जबाबदारी दिली ती मी बराच वेळ देऊन पार पाडी। निवडणुकीचा कार्यकाळ आहे, त्यासाठी पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम वार्डातील समित्या व लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीसाठी सावनेर शहरात निवडणूकमय वातावरण करण्याचा प्रयत्न करीन। शहरातील सर्वांना सोबत घेऊन प्रत्येक बूथ समोर राहील, यासाठी अथक प्रयत्न करून पक्षासाठी स्वतःला वाहून घेईल। या सर्व पार्टीच्या कामासाठी इथे भाऊ पुन्हा आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। यंदा जे निवडणूक झाली होती आमदार, आधीचे जे आमदार होते सुनील केदार, त्यांचा एक गड होतो इथे आणि त्या गडाचं चकनाचूर केलं आशिष देशमुखने, काय सांगाल? सावनेर शहरात आमदार आशिष बाबू देशमुख यांनी जो सावनेर शहरात आणि सावनेर विधानसभा पूर्ण जो प्रचार केला, आशिष बाबू इथे आल्यानंतर सावनेर शहरात या विधानसभेत पूर्ण कामाची सुरुवात केली आणि हर गावात हर शहरात त्यांनी जिथेही काम रोखले असेल किंवा करायचे आहे नवीन ते सँक्शन केले। तर साहेब आल्यानंतर भरपूर इथं सावनेर शहरात काम सुरुवात झाली। आपको हिंदी में जमता ना, मराठी ज्यादा जमता है ना? हिंदी में होती है। और फिर से यही वाला क्वेश्चन है, मी मराठी में बोलतो ना, मराठी में बोलेंगे? ठीक है। अभी आता आरोप लावला कृषी समिती सभा होती, साधारण सभा, त्या सभेमध्ये रवींद्रजी चिखले जे सभापती आहेत त्यांनी आरोप लावला तहसील ऑफिस मध्ये एक आता दलाल बसत आहे, भाजपाचे दलाल बसत आहे आणि तिथे जे वर्चस्व होतं आता केदार गुटांचं, केदार साहेबांचं, आता तो चकनाचूर झाला, काय सांगा? सावनेर तहसीलमध्ये ज्यांनी आरोप लावला असेल का भाजपाचे दलाल बसत नाही, ते कोणते काम असतं तहसील ऑफिसला त्या कामासाठी जाते, काम झालं का ते आपल्या कामात लागते। असे काही दलाल म्हणून तिथं बसत नाही कोणी, भारतीय जनता पार्टीचे कोणी कोणत्याही कामासाठी तहसील ऑफिसला आता पैसे लागतात। या आधी जेव्हा केदारांचं इथे वर्चस्व होतं तेव्हा म्हणजे एक भीती होती, तिथे कोणी दलाल बसत नव्हता, पैसे लागत नव्हते, त्याच्यावर आपलं काय प्रतिक्रिया? कोणत्याच कामासाठी सावनेर तहसील ऑफिसला पैसे लागत नाही। आता साधारण माणूस बी डायरेक्ट कोणी ऑफिसपाशी जाऊन भेट देऊ शकते। याच्या आधी तिथे जे बी बसत होते तर एकतर्फे राहायचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कोणतेच काम होत नव्हते। आता जो बी गरीब कार्यकर्ता वेगळं साधारण कार्यकर्ता असला तो तिथे ऑफिसरला, तहसीलदार, रेड्डी साहेबांना डायरेक्ट काम करतो। शेतकऱ्यांची समस्या म्हटलं की शेतकऱ्यांचे फायदा नसते, शेतकऱ्यांच्या मालाला भाव हा भेटत नाही, त्याच्यावर आपली काय? शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही याच्याबद्दल हर गावात पानन रस्ते जे होते नाही रस्ते याच्या आधी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि महसूल मंत्री यांनी आता हर विधानसभेत पूर्ण महाराष्ट्रात पानन रस्त्याच्या सुळसुळाट लावला आहे आणि जिथे अडचण असली पानन रस्त्याला ते तहसीलदार आणि एसडीओ साहेबांना ऑर्डर देऊन अतिक्रमण काढून पानन रस्ते होऊन राहते। त्यामुळे हे पानन रस्ते क्लिअर झाल्यानंतर शेतकरी माल काढण्यास, कोणताही माल लावण्यास सुरुवात करेल, तर त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले सोपं आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। त्या नुकसान भरपाई
मिळत नाही आहे असा विरोधी पार्टीचा आरोप आहे. हे जेव्हापासून भाजपा सरकार बसली आहे फक्त त्यांनी आश्वासन दिलं आहे. त्याचा अवकाळी पावसामुळे जे पीक विमा काढलेल्या कास्तकारांनी आणि तहसीलदार एलपी साहेबांनी यांनी सर्वे चालू आहे. सर्वे झाल्यानंतर अवकाळी पावसाचं जे काही आहे मुआवजा तो मिळेल. भाऊ, येणाऱ्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि या निवडणुकांमध्ये आपण पण आपले दावेदारी आहे आणि संभाव्य उमेदवार म्हणून आहे. काय आपलं सामोरचं पाऊल राहील, कशा प्रकारे या निवडणुकीत आपण एजेंडा घेऊन उभे आहात? सावनेर शहरात आम्ही जिल्हा अध्यक्ष मनोहरजी कुमार आहे आणि संघटक मंत्री जे आहे आमचे संघटकचे जे काम करते डॉक्टर राजूजी पोद्दार साहेब डीपीजी सदस्य यांच्या आदेशाने आम्ही सावनेर शहरात भरभराटीने जे बी काम असेल ते काम करू. त्यांच्या आदेशाने आम्हाला भरपूर कामंही निधी मिळून राहिली. त्यामुळे आम्ही काम करू आणि सावनेर शहराचा विकास करू चांगल्या तऱ्हेने. आणि मनोहर भाऊ कुमारे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांचाही जेव्हापासून पार्टीत प्रवेश घेतला तेव्हापासून सावनेर विधानसभेत चांगला विकासाची भरभराट चालू होती. आधी जेव्हा शेलावजी होते तेव्हाचे आता जे आशिष देशमुख जे आले त्याच्यात आता काय फरक आहे, काय सांगाल? आशिष देशमुख साहेब आल्यानंतर जे काम सुरू झाले सावनेर विधानसभेत त्याच्या आधी जे कामाचे अडथळे होते आता साहेब आल्यानंतर जे बी काम अडथळले होते ते सुरुवात झाली. आता सावनेर शहरासाठी सरकारी हॉस्पिटल, कोर्ट आणला तहसील ऑफिसच्या बाजूला आणि या हायवे रोड जो मधातून सँक्शन केला साहेबांनी आणि नवीन सरकारी हॉस्पिटल आणि नवीन जी निधी दिली सावनेर शहराला त्याच्यामुळे आणि ग्रामीणलाही निधी देऊन राहिले साहेब. हर गावाला ते PSC सँक्शन केली. त्याच्यामुळे साहेबाची खुशीची साहेबासाठी लोकांची विधानसभेची सगळ्यांची खुशीची लहर आहे. किती उमेदवार आपण या निवडणुकीमध्ये लढवणार आहात भाजपाकडून? आम्ही 23 उमेदवार आणि एक अध्यक्ष असे 24 लढणार. जसं आता राष्ट्रवादी, अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपा हे तिन्ही मिळून आहे तर यावेळेस काय वाटते आपला तिन्ही गट मिळून यावेळेस इथे निवडणूक लढणार का? आम्ही भाजपा चिन्हावर कमळ या चिन्हावर पूर्ण एकतर्फी निवडणूक लढू. म्हणजे आपण संघटन मिळून नाही लढणार आहे. अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए भारत की खबर। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें। ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।